नमस्कार. मंगळदोष आणि उपाय यावर आपण व्हिडिओ बनवला. त्यानंतर बऱ्याच जणांच्या शंका आल्या की मंगळदोषामुळे मृत्यू होतो का? तर मंगळदोषामुळे मृत्यू होत नाही. मतभेद होऊ शकतात पण मृत्यू होत नाही. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या अशा काही कुंडल्या आल्या की ज्याच्यामध्ये मृत्यू षडाष्टक योग व उपाय होता. त्याला मी पर्यायी मार्ग काढून देत होतो, पण तरीसुद्धा अनेक जणांना शंका असल्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. जर तुम्हाला माझ्याकडं कन्सल्टेशन करायचं असेल तर कन्सल्टेशनसाठी हा नंबर दिलेला आहे. याच्यावर जर तुम्ही संपर्क साधला तर तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन आणि जे काही अडचणी असतात त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जाईल. ठीक आहे, तर बघूयात मृत्यू षडाष्टक योग व उपाय. मृत्यू षडाष्टक योग म्हणजे लोकांना असं वाटतं की मृत्यूच होणार आहे, तर त्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह जो काही ग्रंथांमध्ये दिलेला आहे त्यामध्ये सरळ दिलेलं आहे की या राशीच्या या राशीच्या व्यक्तीबरोबर जर विवाह झाला तर मृत्यू होतो, असं काही जुन्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. तर काही ज्योतिषांनी असं सांगितलेलं आहे की मृत्यू होत नाही, तर त्यामध्ये काय होतं तर वैवाहिक जीवनाचा मृत्यू होतो, म्हणजे काही तीव्र मतभेद होतात. तर मी सुद्धा याच मताचा आहे की मृत्यू होत नाही, कारण तसं ठोस संशोधन कुठलंही झालेलं नाही, त्यामुळे मृत्यूच होतो असं आपण मानणं चुकीचं आहे. त्याचबरोबर तिसरा एक मतप्रवाह आहे, त्याच्यामध्ये एक पर्यायी मार्ग सांगितलेला आहे की जर एकाची रास मेष आहे आणि एकाची कन्या आहे तर मग मृत्यू षडाष्टक योग आहे, मग लग्न जुळत नाही, असं सरसकट जुळत नाही. त्यापेक्षा अजून सखोल विचार केला पाहिजे, तो म्हणजे नक्षत्र ज्योतिष आणि चरण यांचा. तो आपण पुढे बघूयात. सर्वप्रथम कोणकोणत्या राशींचा मृत्यू षडाष्टक असतो, तर षड म्हणजे काय, अष्टक म्हणजे काय ते आपण पाहूयात. बघा, विषम आणि सम अशा दोन प्रकारच्या राशी आहेत. जर विषम राशी कुठल्या त्या मी इथं मांडून घेतलेल्या आहेत. मेष, मिथुन, सिंह, तुल, धनु आणि कुंभ या विषम क्रमांकाच्या, म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11 या क्रमांकाच्या राशी आहेत. या विषम राशीपासून 6वी रास मोजायची. त्या विषम पासून 6वी म्हणजे कन्या रास येते, जसं की कन्या. मिथुन पासून 6वी रास वृश्चिक, सिंह पासून 6वी रास मकर, तुळ पासून 6वी रास मीन, धनु पासून 6वी रास वृषभ आणि कुंभ पासून 6वी रास कर्क. हे जर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं समराशीपासून मोजायला गेलात तर समराशीपासून मोजताना कर्क पासून 8वी रास कुंभ, वृषभ पासून 8वी रास धनु, मीन पासून तुळ, मकर पासून 8वी सिंह, वृश्चिक पासून 8वी मिथुन आणि कन्यापासून 8वी रास मेष. त्यामुळे षड आणि अष्टक 6वी आणि 8वी कुठल्या क्रमाने मोजताय त्या ह्याच्यावर हे षड अष्टक ठरतो. आता या दोन राशींचा विवाह केल्यावर मृत्यू षडाष्टक का होतो, तर या दोन राशींचा जो मूळ स्वभाव आहे त्या मूळ स्वभावामध्ये यामध्ये कुंडलीत कोणता ग्रह पडलेला आहे किंवा अजून महादशा कुठली आहे, बाकीची चालू ग्रहस्थिती कुठली आहे त्याचा विचार न करता मूळ जो स्वभाव आहे याचा फक्त विचार केलेला आहे. आणि जर मूळ स्वभाव मेष राशीचा कसा आहे आणि कन्या राशीचं कसं आहे याचं स्पष्टीकरण मी आत्ता देणार नाही, कारण तो व्हिडिओ बराच वाढत जाईल. त्याविषयीचं स्पष्टीकरण, प्रत्येक राशींचे स्वभाव सांगणारे अनेक साहित्य इंटरनेटवर, यूट्यूबवर उपलब्ध आहे, ते तुम्ही बघू शकता. इथं फक्त आपल्याला गणिताचा भाग बघायचा आहे. तर मेष राशीचा मुलगा असेल आणि कन्या राशीची मुलगी असेल तर त्यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतो, त्यामुळे सरळ सरळ हा विवाह टाळला जातो. मग त्याला पर्यायी मार्ग काय दिलेला आहे, तर पर्यायी मार्ग दिलेला आहे इथं बघूया आपण. उदाहरणार्थ तुळ राशीचा मुलगा आहे आणि मीन राशीची मुलगी आहे. मग तुळ रास बघितली तर तुळ राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत आणि मीन राशीमध्ये सुद्धा 3 नक्षत्र आहेत. त्या नक्षत्राचे पुन्हा 4 भाग केले जातात, त्याला चरण म्हणतात. जर उदाहरणार्थ आपल्या इथं तुळ राशीचा मुलगा आहे तर आपण पाहतो तो तुळ राशीचा मुलगा आहे आणि त्याचं नक्षत्र स्वाती आहे आणि स्वाती नक्षत्राचे 4 चरण आहेत. त्यापैकी पहिला चरण जे आहे त्या पहिल्या चरणाचा स्वामी गुरु आहे. ओके, प्रत्येक चरणाचा स्वामी वेगवेगळा असणार, त्यापैकी पहिल्या चरणाचा स्वामी गुरु आहे. आता तुमचं जे काही रास असेल, तुमचं जे काही नक्षत्र असेल, जे काही चरण असेल त्याचा स्वामी हा वेगवेगळा असणार आहे. तो तुम्हाला असं इथं कळणार नाही, तो तुम्हाला ज्योतिषीच सांगू शकतील, कारण ते पंचांगामध्ये दिलेलं असतं. तर मग स्वाती नक्षत्र चरण क्रमांक 1 त्याचा स्वामी आहे गुरु, त्याला नवांश स्वामी म्हणतात. का नवांश स्वामी म्हणतात तर बघूया आपण. उदाहरणार्थ मीन रास घेतली तर याच्यामध्ये सुद्धा 3 नक्षत्र आहेत, त्यापैकी ही 4 चरण, ही 4 चरण आणि हे 1 चरण
असे टोटल 9 भाग केले जातात. 9 भाग एका राशीचे केले जातात. एका भागाचा स्वामी 9व्या भागाचा स्वामी, त्यामुळे त्याला नवांश स्वामी असं म्हणतात. तर तुळ राशी स्वाती नक्षत्राचा मुलगा आहे, त्याचं नवांश स्वामी गुरु आहे. आता आणि त्याला मीन राशीच्या 12 मुलींची स्थळ आलेली आहेत. एक सोडून मीनच राशीच्या 12 मुलींची स्थळ आलेली आहेत. मग सरसकट 12 कुंडलींना नकार न कळवता त्यामध्ये काही कुंडली आहेत त्या जुळू शकतात. कुठल्या कुठल्या कुंडली जुळू शकतात तर बघा, जसे माणसांमध्ये शत्रू आणि मित्र असतात त्याप्रमाणे ग्रहांमध्ये सुद्धा शत्रू आणि मित्र अशी कल्पना आहे. त्याप्रमाणे काही ग्रहांची एक जोडी आहे, जसं सूर्य, चंद्र, मंगळ आणि बुध हे 4 ग्रह एकमेकांचे मित्र आहेत. सूर्य, चंद्र, मंगळ आणि गुरु. दुसरा ग्रुप आहे बुध, शुक्र आणि शनी, हे 3 एकमेकांचे मित्र आहेत. ह्याचा अर्थ चंद्र आणि बुध, शुक्र, शनी हे एकमेकांचे मित्र नाहीत, किंवा गुरु, बुध, शुक्र, शनी हे मित्र नाहीत. त्याचबरोबर तिसरा एक गट आहे, तो म्हणजे सूर्य आणि बुध. सूर्य आणि बुध हे एकमेकांचे मित्र आहेत, पण सूर्य या तिघांचा मित्र नाही, किंवा बुध वर लिहिलेल्या रांगेतील तिघांचा मित्र नाही. तर असे हे 3 ग्रुप आहेत. तर त्याच पद्धतीनं जेव्हा मीन राशीच्या 12 कुंडल्या आल्यात आपण म्हणतो, मग मीन राशीच्या 12 कुंडल्यामध्ये समजा पूर्वा भाद्रपदा नक्षत्राची मुलगी आहे आणि तिचं 4थं चरण आहे, त्याचा नवांश स्वामी आहे चंद्र. तर चंद्र आणि गुरु इथं आपण बघू शकतो, चंद्र आणि गुरु हे एकमेकांचे मित्र आहेत, त्यामुळे ही पत्रिका जुळू शकते. त्याचबरोबर उत्तरा भाद्रपदा पहिलं चरण सूर्य आणि गुरु हे देखील एकमेकांचे मित्र आहेत, त्यामुळे ही पत्रिका देखील जुळू शकते. मात्र उत्तरा भाद्रपदा दुसरं चरण, तिसरं चरण यांचे स्वामी अनुक्रमे बुध आणि शुक्र आहेत. गुरुचे बुध आणि शुक्र हे मित्र नाहीत, हे शत्रुग्रह आहेत, त्यामुळे या पत्रिका जुळणार नाहीत. याच पद्धतीनं जिथं जिथं मी निळ्या रंगात लिहिलेलं आहे, जसं की उत्तरा भाद्रपदा 4थं चरण रेवती, पहिलं चरण रेवती, 4थं चरण, तर या केसमध्ये पत्रिका जुळणार आहे. आणि 36 पैकी किती गुण जुळणार आहेत तर 36 पैकी साधारण 25 गुण जुळू शकतात. साधारण 25 असं का म्हणतोय, जर एक नाडी आली, जर वधूवराची जर एक नाडी असेल, एक नाडी कशावरून ठरती, नक्षत्रावरून ठरती, जर एक नाडी असेल तर 8 गुण कमी होऊ शकतात, जर एक नाडी नसेल तर 8 गुण वाढू शकतात, म्हणजेच 25 गुण होऊ शकतात. ठीक आहे. एक नाडीचे गुण कसे वाढतात यावर नंतर स्वतंत्र व्हिडिओ बनवला जाईल. 2 नक्षत्रांची नाडी एकच आहे म्हणजे सरसकट 8 गुण कमी होतात का, तर त्याला सुद्धा एक पर्यायी मार्ग पंचांगामध्येच दिलेला आहे, त्याबद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करू शकतो. पण आत्ता मात्र एवढंच लक्षात ठेवा की मृत्यू षडाष्टक योग आहे, याचा अर्थ सरसकट मृत्यू होत नाही, त्यामध्ये वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात, पण सर्वच कुंडल्यामध्ये मतभेद होतील असं नाही. तर त्या केसमध्ये जर नवांश स्वामी जर एकमेकांचे मित्र असतील तर विवाह करायला हरकत नाही, 25 गुण जुळतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओ नवीन विषय घेऊन आपण भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.